राज्यातील सर्व जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये MRI, सीटी स्कॅन, एक्स-रे केंद्र 3 आठवड्यांपासून बंद पडली आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत। सरकारी रुग्णालयातील यंत्र बंद पडल्याने सामान्यांना अधिकचे पैसे मोजून खासगी सेंटर्समधून ही तपासणी करून घ्यावी लागते आणि त्याचा आर्थिक भुर्दंड बसतोय। ही सेवा देण्याचं काम सरकारने कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी कंपनीला दिलंय। मात्र या कंपनीचे गेल्या 3 महिन्यांपासून सरकारकडे 43 कोटी थकलेले आहेत। त्यामुळे आता कंपनीने सेवा ठप्प केली आहे। सरकारने हा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याने अनेकदा कंपनीची देयके थकवली जात आहेत। त्यामुळे संपूर्ण सेवेवरती परिणाम होतोय असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटलेलं आहे। ही व्यवस्था पाहिली प्रचंड परिस्थिती खराब आहे। आणि एक्सरे जे तुम्ही आपण म्हणता की हे तर काही महिन्यापासून बंद असल्याचं यांनी सांगितलं, कारण इथं एक्सरेची फिल्म नाही किंवा बाकीचं काही नाही आणि त्यामुळे इथली व्यवस्था फार कोलमडलेली आहे। आणि तुम्ही म्हणता ते बरोबर, राज्यातली जर व्यवस्था तर अशी असेल तर सरकार अलीकडचं हे सरकार या आरोग्य यंत्रणेकडे आणि शिक्षण व्यवस्थेकडे फार दुर्लक्ष करत आहे। आणि या सरकारने आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेकडे फार त्याचा बट्ट्याबोळ केलेला आहे। निवडणुका जिंकायसाठी म्हणून लाडक्या बहिणींसाठी करोडो रुपये द्यायचे आणि ह्या आरोग्य यंत्रणा आणि या शिक्षण यंत्रणेकडे दुर्लक्ष करायचं असं सरकारचं धोरण ठरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत प्रचंड नाराजी आणि संताप या ग्रामीण यंत्रणेबद्दल किंवा या आरोग्य यंत्रणेबद्दल आमच्यामध्ये आहे। तर राज्यामध्ये MRI, सीटी स्कॅन केंद्र बंद आहेत। 6 जिल्ह्यातील MRI केंद्र बंद आहेत। भंडाऱ्यातील केंद्र तातडीच्या रुग्णांसाठी फक्त सुरू आहे। राज्यामध्ये 40 रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा बंद आहे। राज्यात 450 रुग्णालयातील एक्स-रे केंद्र 18 नोव्हेंबरपासून पूर्णतः बंद आहेत। आणि एबीपी माझाच्या बातमीची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे। राज्यभर MRI, सीटी स्कॅन, एक्स-रे बंद का याची चौकशी करणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ अहवाल देखील मागवलेला आहे। सकाळी 11 वाजता या संदर्भात प्रकाश आंबेडकर सविस्तर बोलतील अशी ही माहिती आहे। दरम्यान सरकारने जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये MRI, सीटी स्कॅन, एक्स-रे सेंटरवर अनेक बंधनं लावलेली आहेत। जिल्हा रुग्णालयात फक्त 10 सीटी स्कॅन तर उपजिल्हा रुग्णालयात फक्त 5 सीटी स्कॅन करावेत असं बंधन कंपनीवर लागू आहे। ही बंधनं शिथिल करावी अशी मागणी वारंवार कंपनीने केली आहे आणि त्यासाठी तब्बल 14 वेळा पत्रव्यवहारही करण्यात आल्याचं समोर आलंय। डॉक्टर संजय महाजन आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। संजय, जे वास्तव समोर आलेलं आहे ते अत्यंत भयावह आहे। ही बंधनं नेमकी का घातली आहेत सरकारने कंपनीवर? नक्कीच प्रज्ञा, आपण जर का बघितलं तर राज्यभरात एका खाजगी कंपनीला, कृष्णा नावाची ही कंपनी आहे, कृष्णा डायग्नोस्टिक, आणि या कंपनीला सरकारने राज्यातील MRI, सीटी स्कॅन आणि एक्स-रे हे याचं संचालन, या तपासण्यांचं संचालन करण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। या कंपनीने गेल्या अनेक वर्षापासून हे यांची जी सेंटर्स आहेत ही सुरू होती, मात्र गेल्या 3 महिन्यापासून या कंपनीचं सरकारकडे जवळपास 43 कोटी रुपयांचं जे आउटस्टँडिंग आहे, जे बिल थकलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या 1 महिन्यापासून या कंपनीने सरकारला पत्रव्यवहार केला, अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र सरकारने याचा प्रतिसाद दिला नाही असं कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं आहे। खरं तर पुण्याची ही कंपनी आहे, कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी हे सगळं संचालन करत असते। या कंपनीचे सरकार जे काही शासकीय रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, या रुग्णालयात जवळपास 17 MRI सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट सरकारने या कंपनीला दिलं। त्यापैकी 6 फंक्शनल होते आणि जवळपास 450 एक्स-रे सेंटर आणि जवळपास 40 सीटी स्कॅन सेंटर हे संचालक होतं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून 43 कोटी रुपये या कंपनीचे थकल्यामुळे या कंपनीने आता हे एक्स-रे सुविधा असू देत, सीटी स्कॅन सुविधा असू देत, ही सध्या तात्पुरती बंद केलेली आहे। आणि यामुळे मात्र सामान्य रुग्णांना आणि सामान्य जे काही शासकीय रुग्णालयात येतात या गरीब रुग्णांना याचा मोठा भुर्दंड पडत आहे। या रुग्णांना खाजगीत पाठवलं जातं आणि खाजगीतून मोठा भुर्दंड पडून यांचा
सिटी स्कॅन किंवा एक्सरे करावा लागतो. मात्र ही यंत्रणा जी आहे ही फक्त 43 कोटी रुपये सरकारकडे या थकीत असल्यामुळे कंपनीने अनेकदा पत्रव्यवहार करूनही सरकारने याला बरोबर आहे. प्रतिसाद 14 दिला वेळा पत्रव्यवहार करूनही काही दाद सरकारकडून दिली जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याऐवजी ती जर अशा पद्धतीनं खिळखिळी होत असेल तर हे खरंच चिंताजनक आहे. संजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.